गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी स्नेहा. सो आज हा जो व्हिडिओ आहे तो मराठी आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये होणार आहे. सो दोन्ही प्रेक्षकांना आपले जे मराठी बघणारे असतील व्हिडिओज आणि हिंदी त्या दोघांनासुद्धा कळेल. ॲक्च्युली हा जो मी व्हिडिओ बनवत आहे तो एका प्रोडक्टचा रिव्ह्यू सांगण्यासाठी बनवत आहे. हा कोणता पेड प्रमोशन किंवा पेड रिव्ह्यूज नाही आहे. सो डोंट वरी. हा ॲक्च्युली जेणे मी खूप जास्त ट्रेंडिंगला बघत होते की एक कोम म्हणजे शो होत होता. खूप इंस्टाग्राम फीड्सचं पूर्ण भरल्या होत्या माझ्या त्या चेक करून आणि ऑब्व्हियसली माझी नॉर्मल जर कॉम यूज केली तर खूप जास्त हेअरफॉल होत होता. बट मी पण म्हटलं बाबा माझं पण खूप जास्त हेअरफॉल होतं आणि जसे हे लोक इंस्टाग्राम रील्सवरती आणि यूट्यूबच्या व्हिडिओजवरती जसे हे लोक सांगत होते की हेअरफॉल खूप कमी होतो त्या कोमने. सो जे सिलिकॉन बेस आय थिंक होतं. मला पण जास्त नॉलेज नाही आहे गाईज, बट हां ते प्रोडक्ट यूज केला की तुमचा हेअरफॉल जो आहे तो ऑटोमॅटिकली कमी होतो. लवकर तुमचा जो केसांचा कुत्ता आहे तो ऑटोमॅटिकली मतलब जो आहे तो सॉल्व करतो. सो चला लेट्स गेट. सो मी तुम्हाला दाखवते. मी पण रील्स इतके जास्त इंस्टाग्रामवर बघितले ना आणि त्याच्यातून मी एक काय ना प्रोडक्ट तो ऑर्डर केला आणि जो प्रोडक्ट मी ऑर्डर केला जो तुम्हाला दाखवते हा बघा. हे असे म्हणजे खूप सारे ब्रशेसमध्ये येत होते. तिथं खूप सारे डिझाईन्सचे होते आणि खूप जास्त व्हरायटीज होत्या. ॲक्च्युली मी पण खूप कन्फ्यूज होती. प्रत्येकजण वेगळं वेगळं दाखवत होता. मी हे बाय केलं. ॲक्च्युली मी हा मिशोवरून बाय केला. 250 रुपयाचा असेल, 230च्या आसपास होती आणि ह्याचे ब्रिसल्स असे आहेत. हे बघा. इकडे पकडण्यासाठी म्हणजे स्ट्रॉंग ग्रीप तुम्ही हे करू शकता ह्याला आणि बॅक साईडला असे. आणि हे ॲक्च्युली ना असं आतमध्ये सुद्धा जातं प्रोडक्ट. हे बघा. फक्त हे आहे की तुम्ही प्रॉपरली ह्याला वॉश नाही करू शकत. मी ॲक्च्युली 1 ते 1.5 वीक झालं आहे ह्याला ऑर्डर केलं आहे. माझ्याकडे आलं आहे. पण ह्याला वॉश करण्यासाठी प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली मी ह्याला सरफच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं वॉश करून ठेवण्यासाठी. कारण की हे वॉश करणं पॉसिबल नाही बघा. त्याचा माझा केस आहे अडकलेला दिसतो. सो चला मी दाखवू इथे. मी नॉर्मली तर तोच ब्रश यूज करायची, पण हा पण ब्रश यूज करायला लागली. बट मला तेवढाच हेअरफॉल वाटायला लागला. सो आय जस्ट स्विच टू माय रेग्युलर कोम. सो मी ह्याचं दाखवते तुम्हाला. आता एक लाईव्हमध्ये दाखवते. सो मी हे माझे कालचे हेअर्स आहे. मी त्याला अजिबात कोम नाही केले. हेअर वॉश केले आणि काहीच नाही यूज केलं. हे असे आहेत माझे हेअर्स. आता थोडेसे सॉफ्ट झाले. आय जस्ट होप मी एक काय बोलू शकतात एक टिप करते त्याच्याने थोडीशी माझे हेअर सॉफ्ट वाटते. अगर त्याचा चांगला रिझल्ट आला तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. माझे खूप ड्राय आणि फ्रिझी हेअर्स होते. सो ॲक्च्युली ना जस्ट अ सेकंड ना काहीच मी परत आली. मी नॉर्मलवाला कॉम घेऊन नाही आली. जस्ट अ सेकंड. सॉरी काय ॲक्च्युली मी आणायला विसरली होती. नॉर्मलमध्ये हा कॉम्ब आहे माझ्याकडे. ही फनी आहे. सॉरी इंग्लिश पण नाही यूज करत आहे इकडे. मी मराठी वर्ड यूज करते. ही फनी आहे. आणि जो आपण ऑनलाईन ऑर्डर केला तो हा वाला कॉम्ब आहे. ठीक आहे. सो आपण हे करूया. तुम्हाला व्हिडिओवर दाखवते. पार्टिशन करून घेऊया. लेट्स सी. झाली नशीब. सो हे जे आहे हे बघा. माझ्या केसांची ॲक्च्युली लेंथ आहे बरीच. एवढी लेंथ आहे. मी खालचे एकदम झाडूसारखे. माझे तर खूप जास्त केस गळतात. माहीत नाही लोकांचे कसे गळत नाही. लोकांचे कसे 1 ते 2च हेअरचा हेअरफॉल होतो. माझा तर खूप जास्त होतो बाबा. हे बघा. खाली एकदम रफ आहेत माझे हेअर्स. आता तरी पण सिल्की वाटत आहे. मला मी दाखवते. ॲक्च्युली कोंब करताना नेहमी खालूनच कोंब करायचं. खालून मग हळूहळू वर. ज्याच्याने केस कमी सुटतात. ॲक्च्युली मी हेअर वॉश केल्याच्या नंतर जेव्हा थोडीशी
एक 40-60% केस सुकली होती ना, 60%, तेव्हा मी जरा कोम केलं होतं. तरी पण माझे हेअर्स लगेच फ्रिझी, हे काय झालं, तरी पण माझे हेअर्स फ्रिझी होतात, पण ठीक आहे. हे बघा, शाईन तर अशी आहे बट राहत नाही ती. केस सुट्टे झाले ना की अशी लाकडासारखी कडक होतात. सो ह्या साईडचे माझे तुम्ही चेक करू शकता. ओ सॉरी, हे बघा, हे असे कॉम करून झाले. हे माझे केस आता असे दिसतात. फणीमध्ये तर एक पण केस नाही आला, पण खाली हेअर फॉल्स बघा. हे बघा, सिरियसली दिसतंय. जस्ट अ सेकंड. तर मोजू तर नाही शकत एक्झॅक्ट किती हेअर्स आले. खूप जास्त हेअरफॉल होतं. ॲक्च्युली ह्या फणीमध्ये हा हेअर आहे की ह्या फणीमध्ये केस अडकत नाही. म्हणजे केस जी तुटलेली असतात ती या फणीमध्ये भेटत नाही, पण खाली होतो केस कपड्यांवर वगैरे. सो मला डिफरन्स दाखवेन. ॲक्च्युली हा दिसतोय तुम्हाला, हा एवढा हेअरफॉल झालेला आहे. फक्त 2च मिनिटांनी फणी फिरवली असेल ना. हे बघू शकता, हा हेअरफॉल झालेला आहे माझा. एक राहिला एवढा एका साईडने झाला. जो गोळा केला तर एवढा येतो दिसत असं. ठीक आहे. सो चला आता दुसऱ्या साईडने सुद्धा, दुसऱ्या साईडचे हेअर्स आपण करूया. हा जो केसांचा आहे तो मी या साईडला ठेवते म्हणजे आपल्याला रिझल्ट्स कळते. सो हा फॉर्म केस बघा. आता हे थोडीशी फनी आहे ना, वरून हे करते. मसाज चांगली होते या फळीने, बट माझ्या हिशोबाने तर थोडाच हेअरफॉल होतो. आधी हेअर डिटँगल करून घेऊया, त्यानंतर तुम्हाला दाखवते. ओके. फणीमध्ये तुम्हाला दिसतात किती केस आलेत. हे बघा, फणीमध्ये पण ह्याच्यात खूप सारे केस आलेत. हे बघा, आधी पण फणीमधले केस काढून घेऊया. एवढी केस आपल्या फणीत आली दिसतात. एवढी केस आपल्या फणीत आलीत. आता खाली पण तुम्हाला काय डिफरन्स वाटते दोघांमध्ये? ह्या साईडचे मी नॉर्मल कोंबणे केलेत, हे साईडचे ह्याच्याने केले. दोघांचा टेक्स्चर दोन्ही साईडचा. आता मी किती हेअरफॉल झाला आहे ना ह्याच्याने हे दाखवते.
हा आधी झाडून घेऊया. ओ जस्ट सेकंड, तुम्हाला शो नाही होणार. हे बघा, हा एवढा हेअरफॉल झाला आहे. ठीक आहे, आता ह्याला पण प्रॉपर आपण राऊंड करून घेऊ. हे दोन्ही साईडचा हेअरफॉल आहे. ॲक्च्युली हा थोडासा मी घट्ट बांधल्यामुळे तुम्हाला वाटत असेल, आणि हा थोडासा मी लूज म्हणजे हे केलं आहे, त्याच्यामुळे हा तुम्हाला जरा मोठा वाटत असेल. बट ऑलमोस्ट मला सेमच वाटते. 19-20चा फरक वाटतो, तेवढाच हेअरफॉल होतो आहे. सो जे लोकंसुद्धा हा ब्रश ऑर्डर करणार असतील, प्लीज डोंट ऑर्डर. सेमच रिझल्ट देते. एकदा ट्राय करू शकता, मे बी झालं तर झालं तुमचा हेअरफॉल कमी त्याच्याने. माझे तर हे बघा समजते, दोन्ही मिक्स केले, कुठल्या ह्याच्यातून काय समजते. हा एवढा हेअरफॉल झाला आहे मला. अजून फनी फिरत बसली ना की अजून हेअरफॉल झाला मला. जीव जळतो आहे आपला काहीच बघून. हे सगळं तुमचंसुद्धा जवळच असेल. सो मला तर इतकं, मी तर ह्याला कंटिन्यू करतच नाही आहे. मी बंद केलं आहे हे यूज करणं. ॲक्च्युली बघा, केस निघत नाहीत पूर्ण, अजून त्यात अडकलेलं आहे. खूप ह्याला वॉश करणं पण थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि एवढीच माझी केस गेली बघा, दोन्ही मिक्स केले, एवढी केस. एवढं म्हणजे असं बोलतात ना, फिट्टमध्ये मी उंडाळा केला आहे, तरी पण एवढी केस दिसतात. सो भाई साहेब, लेंथ माझी ठीकठाक आहे बोलू शकता. आता मला फक्त म्हणजे आहेत ना, फोरहेड्सवरची इकडची जी केस आहेत ना, ती मला फोरहेड खूप माझा मोठा आहे, त्याच्यामुळे कुठल्या हेअरस्टाईल मला जमत नाही. आणि हेअर सोडले ना की एकदम असे कडक होतात पाटासारखे. काही जर तुमच्याकडे काही सजेशन असेल तर प्लीज मला नक्कीच ह्याच्यामध्ये सांगा. कमेंट करून मला नक्कीच सांगा, मी नक्कीच ते ट्राय करेन. आणि त्याचं जे पण ऑनेस्ट रिव्ह्यू असेल तर मी मला नक्कीच सांगेन. सो चला, आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओला. ॲक्च्युली आय नो खूपच मध्ये गॅप झाला आहे, बट मी आता नक्कीच कंटिन्यू व्हिडिओज बनवणार आहे. आणि जे पण तुम्हाला ज्याच्याशी रिलेटेडसुद्धा तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. सो आपण त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला त्याच्याबद्दल रिव्ह्यू देईन, किंवा जो मला त्याचा रिझल्ट एक्झॅक्ट काय भेटला ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो चला, बाय. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओला. बाय.